हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ए सन्या दाद्या, तुम्ही नाही जायचं का? चालवलं त्यांना संग जा जा, ती पोरग नाही तिकडं तिकडं पळ लवकर. हो घरात, हो घरात, इथं तसलं नाही चालत. आल्या आल्या बघितलं ना. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर सकाळ झाली, आम्ही सगळेजण उठलो आणि आता सगळ्यांच्या आंघोळ्या पण झाल्या. सकाळी सकाळी लवकर पोरांना पाठवलं होतं कावीला आणि सण्याला दुकानला, पण दुकान काय बंदच होतं. त्यांना साबण दुधाची पिशवी आणायला सांगितली होती, पण दुकान बंद असल्यामुळं नळ चालू केला का नाही एवढंच प्रेशर आहे ना त्याला. बारीक केला की सगळं भिंतीवरच पाणी जातं आणि मोठा केला की पाणी बदाबदा वाहतंय. जास्त पाणी वापरायचं नाही असं सांगितलेलं आहे, कारण जर एकदा पाणी संपलं की पुन्हा मग बाकीच्यांना पाणी भेटणार नाही. त्यामुळं आता इथंच लय जपून. आपल्या गावाकडं कसं होतं आहे का नाही सांगत बसत, कारण त्याच्यामध्ये काय नाही, ह्यांना काय आपल्याला जबरदस्तीनं बोलवलं नाही, आपण आपल्या मर्जीनं आलेलं आहे. आता आपल्याला आझाद होतो, स्वतंत्र होतो, पण आपल्याला तसलं तर राहू वाटलं नाही. आपल्याला कुणाच्या तरी बंधनात राहायची वेळ आली, पण आता ते ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे. तर सकाळी उठलो, आता सगळेजण बसले ते चहाची वाट बघत. इथं कारभारी, इथं भाऊजी चहा प्याला का? तर मी कपडे धुतली, वाळायला घातली, तर मला दाखवते. बघा दिसली का तिकडं. आंघोळ केली की पहिले कपडे धुवून टाकले. मला कपड्याचं झंझटच नका, कारण अजून आपण दोरी ही बांधलेली नाही, काय नाही. दुसऱ्याच्या दोरीवर आपण कपडे वाळायला घातलेले ते. माझ्या अगोदर कारभारीनं, भाऊजीनं, दाद्यानं, सण्यानं, कावीनं आंघोळ केली. मग मी आंघोळ केली की डायरेक्ट नाही, जेवढ्यांची आंघोळ झाली तेवढ्यांची कपडे धुवून टाकले आणि मग दोरीची वाटच नाही बघितली, कारण आता आपण कपडे कुठं वाळायला घालायची त्याची पंचायतच होती. मग म्हणलं कुणीच उठलेलं नाही अजून, तोपर्यंत आपले कपडे वाळायला घाला. मग तिकडे वाळायला घातलं. आता त्यांना जर सांगितलं का नाही, तिथले कपडे काढा, हे आमची दूर आहे, मग तिथले काढायचे आणि ठेवायची मग कुठं तर कोंबून. कारण रूम मालकीने लांब राहते वाटतं, कारण आम्हाला रूम मालकीने रूम नाही दिलेली, रूम मालकानं दिलेली. आणि ज्या ताईंच्या भरोशावर आलो होतो ना, तर त्यांना पण इथं इमर्जन्सी अर्जंट रूम भेटली, तुम्हाला मी सांगितलंच. त्यामुळं आम्ही एकत्रच बिराड मांडलं या दोघीचं बी, त्यांचं बी नाही का, स्वातीचं बी माझं बी. तर महिनाभर 8-15 दिवस करा म्हणले ॲडजस्ट. मग बघू आता, बघू कसं होतंय ते. बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्ही एकत्र राहू नका, वेगळ्या वेगळ्या रूमा करा, कारण तुमचं लय दिवस एकत्र जमणार नाही. राधी आळशी आहे, सगळं काम स्वातीलाच करावं लागेल. म्हणून म्हणलं सांगावं तुम्हाला की राधी आळसपणा करत नाही. ज्यावेळेस कुणाच्या तरी आपण म्हणजे नाही का हुकुमशाहीमध्ये असल्यावर जरा ऐकावंच लागतं आहे का नाही, त्या पद्धतीनं. तर आता कावे सण्या दाऱ्या गेले ते दुकानाला. सकाळी गेली होती, दुकान बंद होतं. आता गेलं दुधाची पिशवी आणायला. तर मी आंघोळ करून कपडे धुवूस तर स्वातीनं झाडूही मारला. छोकुलीच्या बापानं तर पहिलाच दिवस आज त्यांचा कसा काय गेला होय कारभारी, कसं आहे? बरं आहे का? मग बरं आहे. आपल्याला लोकशाहीत नाही तर हुकुमशाहीत राहू वाटायला लागलं. दूध पिशवी नव्हती का? दूध पिशवी नव्हती म्हणून तुम्ही कुरकुरे घेऊन आला. शाबास. अगं आता काय आपण गावाकडे नाही, आता इथं लय जपावं लागतं या. खावा खावा तुम्ही. थांबा 1 मिनिट. तर चला आता स्वातीची आंघोळ झाली, स्वाती आवरायला लागली. स्वाती ती साडी उचल तिथली. तुला आखलीचा भाग आहे का जरा? तर पाणी निथळायला इकडं फार भाजीपाल्यात पाणी बघ. काय बघा स्वातीने कपडे वाळायला घातले ते पाणी निथळायला ठेवलं यार. हा बघा ते झंपर तिकडे ढकलून सोड ठेव. काय ग सर, सगळं भाजीपाल्यात पाणी गेलं.
ह्यालाच म्हणते ते खेड्याचं येडं शहरात आल्यावर असंच असतं. तुमचं काय ते म्हणते मी शहरात तुमचा दिवस गेले तर माझे पहिले पार आहे ते. काय करू, मला त्या घरीवानी फिरायची बारी आली होती म्हणून मला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. कुठं बांधायचे आहे ना हे दरवाजाचं तिथून ते खिडकीला बांधायची तिथं आणि हे पण मीच बांधलेले इथं टाकत जावा ती मला लागतात. नाही आता पाणी नितळूस तर तेवढं टाकले होते आमची दोरी बांधूस तर. आणि दोरी नसेल तर तिथं बघा असली तर एखादी आतमध्ये असलच एखादी बांधून टाक. नाही आमचं आम्ही आणून. हा मला पण माझे पण जास्त असतात. बरं चालतं. ते सकाळी सकाळी म्हणलं अजून कोण उठलं नाही, दोरी बांधूस तर म्हणलं तुमचे तुम्ही उठूस तर म्हणलं टाकावं. स्वयंपाक झाला चला ना, दरवाजा लावलेलाच होता. नाही बंदच असतो दरवाजा. बरं चालतंय. म्हणलं का ना तुम्हाला. हा हा नाही बांधतो आम्ही ताई दोरी दुसरी. बांधतो इथं खिडकीतच, कारण आम्हाला काय दिवसभर आम्ही जाणार म्हणल्यावर, दिवसभर आपण कामाला जाणार म्हणल्यावर आपल्याला स्वतः तिकडे ढकलूच नको. कालवणाची काय तयारी करू सांग. काय नाही मी रात्री मटकी घातलेली जाईल. मग कांदा टमाटर कापू का? तुम्ही पीठ मळा. कुठे 4 चपात्या व्हायच्या? मग तेवढं बास की, मग 2-3 भाकरी करते की मी. हेच आहे ना पीठ. मग आता ज्वारीचं असलं दिसायला. गव्हाचं आहे. मग एवढा उशीर सांगितलं असतं तर मी म्हणलं असतं. तर चला आता दोघींना दुईकून काम घरातलं काम आवरलं ना तर आम्ही काम गाठतोय. तर चला आम्ही घेतो आता स्वयंपाक आवरून. आता वाजल्या त्या सकाळच्या 8. 8 वाजले. 1 तासात होईल का? हा 1 तासात होईल का? बघा आता तुझ्या हिशोबानं. काय पाणी घे ना, पाणी हांड्यात नाही तर तांब्यात, कशात पण दे मला पाणी. चला आता मी घेते पीठ मळून, तो स्वतः टाकते तिकडं कालवण. आता एकत्र असलं तर काम करावंच लागतंय दोघींना, नाहीतर मग तिनं केलं मी केलं आणि तिनं बसले असं होतंय. आपल्या घरी कसं पण असतंय, कर नाही तर बस तिकडं. एवढ्याशा तांब्यात काय होईल? आता प्यायला पाणी किती लागतंय हांड्यावर? पियाला नाही लागत मला, तुम्ही काय म्हणलं प्यायला? पीठ मळायला. बरं दे आता ते पाणी पिऊ दे मला. आता आपल्याला सवय आहे फिल्टरच्या पाण्याची. फिल्टरचं पाणी रुपया टाकून कुठं मिळतंय का बघा. हो फिल्टर आहे का? नाही तर माणूस दुनियाचा संसाराचा आहे. म्हणून म्हणलं ग शेवाळच आहे ह्याला सगळं, पाण्याला सगळं शेवाळच आहे. घे बरं. आजच्या दिवस उद्या काय करते? नेमकं पाणी घेतलं नाचं आणि त्याच्यामध्ये शेवाळ दुधाचं आलं. स्वाती तर किंवा असली भाऊजीला कुच म्हणून बसलं तर या. चपाती खायची नाही का भाऊजी? का भाळवणीचं ध्यान व्हायला लागलं काय? मग मग तरी नाही सोबत नाही काय नाही. नाहीच काय. मग त्यांना नाच नाही कोणाचं. भाऊ भाऊ आपली दोघं जायची, दोघं जायची. भाऊजी तर जायची टाकी खाली, काय करायचं? पण ती नाही. काय माहिती कुठे बी जाऊ दे, हे असंच आहे. जरा हसून खेळून कसं ते भटीवर राहत होता तसं. आले आले तर लय खुश झालत. झोप लागली का रात्री? भाजलं किती हसायला. फॅन नाही आणि खिडक्या उघड्याच.
खिडकी उघडे मच्छर चावायचं ती अगरबत्ती लावली तर आणि सकाळी खरं तर मच्छर कोणी नसतं आम्हाला उठवलं. आलं डेंगळा मोठा आहे असला लय ते. वेगळं. मच्छर कॉईन काय झालं जाऊ दे तरी वेगळं लय मोठं आहे तर. मच्छर म्हणलं तसलं म्हणलं टाकता येतं रक्त मग पेट काय आणि तर? खसखस त्यांना नवीन माणसं गावल्यामुळं तसं आहे. काय म्हणत असतं हे खेळवा गावाकडलं फ्रेश रक्त आहे म्हणत असतं लय गौरव नाहीला पाहिजे गावरानच आहे बरं. आणि ती बी बाळवलीच तेच म्हणलं की होय होय काय कारभार रे तुम्हाला चावलं का नाही मला चावलंच नाही काय तुला चावलं का मला नाही चावलं काय काय? ते म्हणलं असेल तुमच्या आगात कुठं जीव आहे आवेदन दाखवत आहे आपलं आमचंच प्यावं. हाडकंच लागत असं आमच्यात कसं जरा थोडीशी चरबी तर आहे. तेलकट सगळं हे केलं तेलकट, तेलकट. मला ही ना दोनदा तीनदा लात मारली माझं डोकं होतं इकडं आणि तिचं डोकं होतं तिकडं तुमच्या काय करायचं आहे की लाता ह्यांच्यात फक्त लाता मारायचं काम असतंय आमच्यात काय नाही एका इकडं पडलं इकडं इकडं पडलं हे ही जोड इकडं होती आणि आम्ही आमची फॅमिली इकडं होतो हे कावीपाशी मी परत इथं कावी इथं सन्या परत इकडं सन्याचा बाप यांना दोन्हीकडून हवा लागत होती आणि आमच्या मेन तर नवऱ्याला दमले का म्हणतात चल की त्या मॅडमला फोन कर आणि चल की त्या मॅडमला फोन कर असं होतं बघा. मग आता काय होतंय आता एवढं डेंगू चावते ते काय आता एवढं कामावर गेल्यापासून हो दाद्या झालं बाय चालू चल निघ बाहेर निघ काय केलं त्याने पाणी तर चालू नाही ठेवायचं खवळते आपल्याला तर ताईला